धुळे शहरातील देवपूर भागातील एका घरात 1 वर्षाची खुशी आणि 2 वर्षाचा राहुल झोपले होते। घरातील सर्व बाहेर गेलेले, घराचा दरवाजा उघडाच होता। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी तेजा प्रहासे हे सध्या देवपुरातील बोरसे नगरमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतात। पण ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस घरामध्ये आई, पत्नी आणि त्यांचा मुलगा मुलगी होते। आई पत्नी प्रांतविधी करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या। त्यावेळेस घरात 1 वर्षाची खुशी आणि 2 वर्षाचे राहुल झोपला होता। यावेळेस त्यांच्या घरामध्ये अचानक कुत्रे शिरले आणि त्यांनी खुशीचे लचके तोडायला सुरुवात केली। आई आजी घराकडे परतताच मोकाट कुत्रे खुशीचे लचके तोडत असल्याचं त्यांनी पाहिले। त्यांनी कुत्र्यांना हकलले आणि खुशीला घेऊन तातडीने हॉस्पिटल गाठलं। उपचारादरम्यान सकाळी 11 वाजेदरम्यान खुशीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। तसेच दर महिन्याला सुमारे 700हून अधिक नागरिकांना मोकाट कुत्रे हल्ला करत असल्याचं वृत्त समोर येत आहे।